Okay, now in the last lecture of chemical thermodynamics, we will learn about the first law of thermodynamics and their limitations, right? Now in this lecture, today's lecture, we are going to consider the one of the thermodynamic term, which is the central term for the thermodynamic chemistry, that is the enthalpy. Okay, so basically thermodynamic is the study of relationship between the heat, or we can say energy also, and work. म्हणजे थर्मोडायनामिक्सचा जो काही स्टडी आपण कन्सिडर करत असतो that totally depends upon the heat and work, and the enthalpy is the central factor in thermodynamic chemistry, as I earlier said. It is the heat content of a system. The heat and heat the heat that जी heat आपण consider करणार, that heat passes into us or out of the system. म्हणजे इथं दाखवलं एक फिगर तुम्हाला दिसते. ऍक्च्युअली एखादी सिस्टीम जर कन्सिडर केली तर त्या सिस्टीम मध्ये हीट ही इन होते, त्याला आपण देत असतो, राईट? एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. आणि ज्या केसमध्ये हीट ही आउट होते किंवा रिलीज केली जाते त्याला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं जातं, राईट? So the heat that passes into or out of the system, right, during the reaction is the enthalpy change. म्हणजे ज्या पर्टिक्युलर एखाद्या रिएक्शन आपण जी हीट देणार आहोत, आणि ती हीट दिल्यानंतर त्या पर्टिक्युलर रिएक्शन मॉलिक्युल्स मध्ये देयर मे बी सम चेंजेस. ओके, आता चेंजेस कुठले कुठले होऊ शकतात ते तुम्हाला इथं दिसत असतील. सो सपोज एखाद्या मॉलिक्युलला एनर्जी दिली बिफोर रिएक्शन, सो इथे तुम्हाला दिसते देयर आर टू रेड बॉल्स विच इज बॉन्डेड विथ द ब्लॅक होल. सो ते इथे एक बॉन्डिंग दिसते तुम्हाला, राईट? दिस इज अ बॉन्डिंग बिटवीन टू रेड बॉल्स, राईट? याचा अर्थ ही मॉलिक्युल असतील दे आर बॉन्डेड विथ इच अदर, बरोबर? बट व्हेन वी आर गोइंग टू सप्लाय द हीट, ज्यावेळेस आपण त्यांना हीट सप्लाय करतो, आफ्टर हीट absorbing this particular system, the bond is going to be break, right? त्या सिस्टीम मधले बॉन्ड हे ब्रेक केले जातात. एक मिनिट. ओके, इथं आपण कन्सिडर केलं की ज्या केसमध्ये एखाद्या सिस्टीमला हीट दिली जाते त्यावेळेस त्यातले मॉलिक्युल्स दे आर गोइंग टू बी ब्रेक. द बॉन्ड इज बिटवीन द मॉलिक्युल्स इज गोइंग टू बी ब्रेक, राईट? मॉलिक्युल्स और ॲटम इज गोइंग टू बी ब्रेक, यू कॅन सी हियर. आणि ज्यावेळेस हीट सिस्टीम मधनं बाहेर पडते त्यावेळेस देयर शुड बी बॉन्ड फॉर्मेशन. सो लक्षात येते मला काय सांगायचं? द हीट दॅट पासेस इन और आउट ऑफ द सिस्टीम, म्हणजे जे आत जाते किंवा बाहेर येत असते सिस्टीम मधनं पर्टिक्युलर रिएक्शनला, त्याला आपण एन्थाल्पी चेंज असं म्हणत असतो. वेदर द एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीजेस. आता हीट सप्लाय केल्यानंतर किंवा रिमूव्ह केल्यानंतर, इथं आपण सप्लाय करतोय त्याला देतोय आणि इथं रिमूव्ह होते, राईट? Whether the enthalpy of the system increases, that means whether the energy is added, right, or decreases, this is decreases, energy is given off, right, is a crucial factor that determine whether the reaction can happen. म्हणजेच तुम्हाला इथं कळत असेल की ज्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम इंक्रीज केव्हा होणार? ज्यावेळेस हीट एनर्जी त्याला दिली जाणार. आणि डिक्रीज केव्हा होणार? ज्यावेळेस त्यातनं हीट एनर्जी बाहेर काढली जाणार, राईट? सो इज द क्रुशियल फॅक्टर. म्हणजे आपल्याला यांच्यावरनं कळतंय की एन्थाल्पीवरनं कळतंय की रिॲक्शन होती की नाही होती. इथे एनर्जी दिल्यानंतर त्याच्यात जर बॉन्ड ब्रेकिंग होत असेल किंवा एनर्जी बाहेर पडल्यानंतर बॉन्ड मेकिंग होत असेल, so that plays an important role. So this is the crucial factor which decide whether the reaction is happening or not, right? So तुम्हाला माहिती असेल की there are number of chemical and physical process that carried out at a constant pressure. जनरली आपण कुठलीही रिएक्शन बघितली लॅब मध्ये करत असलो दॅट ऑलवेज ऑकर ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि ओपन सिस्टीम, राईट? ती नेहमी ओपन सिस्टीम मध्ये होत असते. ओपन सिस्टीम असले की तिथं नेहमी प्रेशर कॉन्स्टंट असतो. Thus at constant
pressures, the total heat given to the system is used in increasing energy and doing the work of expansion. म्हणजे जर सपोज एखाद्या सिस्टीम आपण ओपन सिस्टीम कन्सिडर केली की दॅट इज दॅट शुड बी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, राईट. नेहमी ओपन सिस्टीम नेहमी कॉन्स्टंट प्रेशरला होत असते. त्या कॉन्स्टंट प्रेशरचा अर्थ असा आहे की त्यातली जी की टोटल हीट असणार आहे त्याला सिस्टीमला दिली जाणार असणार. सपोज आता आपण ही सिस्टीम कन्सिडर केली की इथं आपण ओपन सिस्टीम कन्सिडर केली आणि याला हीट दिली, राईट. हीट दिल्यानंतर ही जी काही हीट एनर्जी असणार आहे दॅट हीट एनर्जी इज यूज टू इन्क्रीज द एनर्जी. त्यातली सिस्टीमची जी काही आधीची एनर्जी असणार ती इन्क्रीज करणार आणि त्या इन्क्रीजिंग एनर्जीचा उपयोग इट इज यूज फॉर द सम वर्क एक्सपान्शन, ते वर्क डन साठी केलं जाणार, राईट. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द एन्थाल्पी. And now from this concept we can define the enthalpy, right. So enthalpy is the sum of internal energy and the product of pressure and the volume of that thermodynamic system. Enthalpy ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो it can be represented, enthalpy is denoted by the letter E. Okay, so this is the enthalpy representation. Now from the definition that it is the sum of internal energy, sorry, this is not the enthalpy. Enthalpy is represented by the H, capital H. Okay. Now, according to this definition, the enthalpy of the system is defined as it is the sum of internal energy. So it is the sum of internal energy, and internal energy is represented by the E, and the product of pressure and volume of the thermodynamic system. So it is the product of pressure and volume of the thermodynamic system. So this is the enthalpy expression. We can define from this expression. It is the sum of internal energy and the product of pressure and the volume of thermodynamic system, right? So, but from according to first law of thermodynamics. So if you consider the first law of thermodynamics, so that heat is represented. Here we are going to consider the open system, therefore it is at constant pressure, right? Qp is equal to, that is delta E plus P delta V. Okay. Now just we are going to expand this term. Delta E is nothing but the E2 minus E1, right? Now the P is being a constant, so the outside P, and that delta V is nothing but the change in V2 minus V1. Okay. Now separate the terms. We are going to separate the terms. That is E2 minus E1 plus P V2 minus P V1, right? So collect the same terms, means जिथं E2 suffix असेल E2 चे terms आपण एकत्र करू, E1 चे term आपण एकत्र करू. So here we are going to consider these terms E2 and this E, right? And this is आपण हे एकत्र collect करू. So here it is, we are going to write down E2 plus PV2. Okay, this is first bracket, and this is in the second bracket, that is plus. So I'm going to consider the minus sign common, right? So this is E1 plus PV1. So now you can see here the thermodynamic term, that is E plus PV, as we have already defined that this is nothing but the enthalpy. So this E2 plus PV2, that is the enthalpy. So it is for the H2 and this is for the H1. So this is delta H. Okay, now we can define the enthalpy. Enthalpy is nothing but the sum of internal energy and the product of the pressure and volume of the thermodynamic system. त्या पर्टिक्युलर याचा तो इंटरनल एनर्जी आणि प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट असेल, यांची समेशन मीन्स एन्थाल्पी. ओके, गॉट इट आय थिंक. ओके, so now enthalpy H may be defined as, वेगवेगळ्या पद्धतीने डिफाइन केलेले टर्म्स असतात. सम ऑफ ऑल इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क, सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर, अशी एक डेफिनेशन आहे, राईट. Since in this case EPV are the state functions,
आता इथं जर बघितलं असेल तर तुम्ही या इक्वेशन कडे, सो E is a state function, P is also state function, and volume is also state function. Therefore, the H being a state function, so H being a state function, therefore volume पण काय असणार आहे तुमचं state function असणार आहे, right? So the word enthalpy comes from a German word that enthalen, which means to contain. In Greek, en means e-ion, and thalop means